जय शिवराम मित्रांनो, स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, यावर्षी खरीप 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि राज्य सरकारने सुद्धा मदत जाहीर केली आणि यामध्येच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा भरपाई दिली जाईल असं आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं होतं. परंतु तब्बल 8 महिने झाले शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असतानाही अद्यापही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही आणि सध्या अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या अधिवेशनाचा पहिला आठवडा संपला आहे आणि लाखो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अद्यापही कुणीही बोलायला तयार नाही. शेतकऱ्याला नेमका पीक विमा मिळणार का? मिळणार नाही, कधी मिळणार याची आज कोणीही माहिती सांगू शकत नाहीये. तर मग नेमका शेतकऱ्यांना जो 12% व्याज मिळणार होतं शेतकऱ्यांच्या पीक विम्यावर, तर सरकार आणि पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना या पीक विम्याच्या रकमेवर 12% व्याज देईल का? हाही प्रश्न अनुत्तरित राहतो. तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सांगायचं झालं तर लबाडाचं अवतण जेवल्याशिवाय काही खरं नाही, अशी म्हणण्याची वेळ आता शेतकरी बांधवांवर आलेली आहे आणि हे सरकार लबाडाचं असल्यामुळं शेतकऱ्यांना मदत कधी मिळेल याचीही शाश्वत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना अद्यापही अतिवृष्टी जे अनुदान आहे आणि रब्बी पीक पेरायसाठीचं जे अनुदान होतं ते सुद्धा बऱ्याच शेतकरी बांधवांना मिळालेलं नाहीये. तर चला तर वळूया आजच्या आपल्या या महाअपडेटकडे. तर मित्रांनो, दैनिक लोकशाही लिहितात शेतकऱ्यांचा खरीप पीक विमा रखडला. अधिवेशनाचा पहिला आठवडा संपलाय तरी लाखो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिवेशनात एक शब्दही उच्चारलेला नाहीये. मग शेतकऱ्यांना आता विम्याच्या रकमेवर 12% व्याज मिळणार का? पीक विमा देण्यास विलंब झाल्यास विम्याच्या रकमेवर 12% व्याज देण्याचा नियम आहे. त्यानुसार आता शेतकऱ्यांना सरकार आणि कंपनी खरीप 2025च्या विम्यावर 12% व्याज देणार का? असा सवालही याचा विचारला देत आहे. तर जिल्ह्यातील लाखो शेतकरी विम्यापासून वंचित आहेत. नुसता विमा भरून घ्यायचा आणि त्याचा लाभ द्यायचा नाही, अशी पॉलिसी सरकारने सुरू केली आहे. यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकरी खरीप 2025च्या विम्यापासून वंचित आहेत. बीड जिल्ह्यासह राज्यातील सर्वच शेतकरी खरीप 2025च्या विम्यापासून वंचित आहेत. अधिवेशनाचा पहिला आठवडा संपला असून या अधिवेशनात लाखो शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर कोणीही शब्द उच्चारलेला नाही. त्यामुळे विमाधारक शेतकऱ्यांपासून मधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खरीप 2025 मध्ये जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला पिकांचे मोठे नुकसान झाले. या हंगामात झालेल्या नुकसानीची पीक विमा नक्कीच मिळणार अशी आशा जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना आहे. मात्र पीक विमा भरून तब्बल 8 महिने झाले तरी शेतकऱ्यांना विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. विशेष म्हणजे ही रक्कम नेमकी केव्हा मिळणार या निश्चितही सांगता येत नाही. मागच्या आठवड्यात राज्याचे अधिवेशन सुरू झाले. अधिवेशन सुरू होऊन एक आठवडा झाला आहे. असे असताना या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर कोणीच उच्चार केलेला नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र शब्दात संताप व्यक्त केला जात आहे. तर मित्रांनो, हे छोटंसं अपडेट होतं. अपडेट आवडलं तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका. भेटूया नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.